झाडाखाली किती पण ठेवली, किती पण वॉचमॅनने वॉश केला तर हा पाळा पाचोला काय येतोच. असो, आज लॉग इन नाही होणार. आज जायचं कुठेतरी, सांगतो तुम्हाला. सर्वात पहिले काम नंबर 1. अरे 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 हा, काम नंबर 1. गाडीला स्टार्ट करा आणि RPM सेटल व्हायचा वाट बघा. प्रेशर आहे 200चा, 210 समथिंग काहीतरी आहे. ठीक आहे, वस्तू बघू याच्यामध्ये. आय गेस 8.5 kgच्या आसपास बसला पाहिजे. रिझर्वला लागली नव्हती ना. ओके, 672 रुपये, 8.39 kg. आता गाडी वॉश करून घ्यायची आहे थोडीशी आतमधून. नाही बघा, हे दिसते सगळं. दादा आपला क्लीन करते गाडी. दादाचा ॲड्रेस करंजाडेमध्ये आहे, सेक्टर 1 मध्ये. डीप क्लीन पण करून देतो. याच्यामध्ये पाळा पाचोला येणार. मित्राचं दुकान आहे, रिपेअरिंग बिरिंगच्या वेळी काम करतो. सध्या थोडी घाई आहेत म्हणून नॉर्मल वॉश करून घेतो. कुठे गेली रे गाडी? मित्रांनो हे बघा, घारच आहे ना नक्की. एक वाईटी आहे. नाही, खूप आहेत बघ ना. 1 2 3 मला 5 दिसत, 4 5 एक राहुल वाईटी आहे. 9 10. अच्छा, वरती पण आहेत. 11 आहेत. 11 हा, तिकडे 12 13 14 आहेत. वाईटीची पूर्ण गँग बसलेली आहे. मित्रांनो, थोडं एक रील शूट चालू आहे इथे, तर त्याचा बिहाइंड द सीन तुम्ही एन्जॉय करा. तर तेच प्रिपरेशन वगैरे चालू आहे थोडंफार. आपल्या व्हिडिओ मध्ये खडखड खडखड मिठा आणली नाही काय यार. काय आम्ही हक्काची असते ती आमच्या. मग जा लवकर घेऊन. अरे तो सही है, अरे सही है, ऐसा गाड़ी स्पीड आएगा. रुको रुको रुको. ये गाड़ी है. ये गाड़ी अच्छा, पक्का ये गाड़ी, पक्का ये गाड़ी. ये वाइट कलर की गाड़ी, वाइट कलर को हां, और ऊपर पक्का ना क्या भाई पूरा. रुको करेंगे वही खत्म. बोलो उसके बाद एक दिन सवाल जवाब करेंगे. उसके बाद पूछेगी. हाँ चलो आ जाओ. इतने सारे गाने क्या करोगे यार. बस तुम लाइट लगा. ये गाड़ी. अरे भाई रुको रुको रुको. तो आ जाओ. तुम इधर खड़ो. बस बस. अरे नहीं थोड़ा इधर और इधर. इनको इधर ही रहने दो ना. पुलिस का है. काटो. इधर कोई आवाज नहीं. ये भाई बोल बोल. दो बार बोल. ये गाड़ी है. ये गाड़ी. हाँ ये गाड़ी.
देखो यही गाड़ी है। यही गाड़ी है। हाँ यही गाड़ी। ओ भाई रुको रुको रुको। हाँ ये मेरे सब्सक्राइबर भाई है, इनकी गाड़ी की डिलीवरी थी आज, तो वो बुलाए थे तो मैं आ गया बस इससे। पहले फूड डिलीवरी वगैरह करते थे अच्छा और अभी खुद की गाड़ी ले ली है। चलो अच्छा है। कांग्रेस सर। थैंक यू। ये हो गया। अभी पूछो कि फूड डिलीवरी वही नॉर्मली बात करो ना। फूड डिलीवरी करते थे और अभी खुद की गाड़ी नहीं ले मेरी ली है। गाड़ी ये बोले क्या अरमान भाई आप नई क्या नई गाड़ी में बोले नहीं मेरी नहीं है, मेरे सब्सक्राइबर की राहुल की है। हाँ ये स्टार मोटर आया था उनको डिलीवरी दिलाने के लिए। पहले ये फूड डिलीवरी में काम करते हैं, उन्होंने लिया थी परमिट कार्ड। फटाफट अभी लोग अच्छा है। क्या मान भाई नई गाड़ी में घूम रहे हो? हाँ मेरी नहीं है, मेरे सब्सक्राइबर भाई है, इन्होंने गाड़ी ली है तो उसी की डिलीवरी थी स्टार मोटर में, तो आ गया था, बुलाए थे भाई ने। अच्छा कांग्रेस सर। थैंक यू। चलो फिर से भाई पहले आप क्या करते थे काम में? नहीं आप लोग भाई मुझे हाँ बता ये उनको डायरेक्ट ये दिसत नाही ना ह्या साईडचा नाही नाही पुढे है ना तो पुढे हा बस पाठीचा इनसे मैं पूछता हूँ ना, हाँ इनसे मैं पूछता हूँ। डिलीवरी करके कैसे आपने फूड डिलीवरी करके 2.5-3 लाख का नहीं नहीं 2.5-3 हाँ। लाख आप मेंशन ही नहीं करना। नहीं 2.5-3 लाख तो ये वो बोलेंगे ना नहीं सिर्फ 1.5 लाख नहीं दिया हमने सिर्फ सही है 1.5 ना? लाख ही डाउन जी आपने प्लेयर पूछा तो मतलब ये कार में ये थोड़ा सर से मतलब ये बोलेंगे नहीं भाई सिर्फ 1.5 लाख 1.5 लाख रुपये रुपये मैंने आपको ऑलरेडी देख के आपसे गाड़ी मुझे मिल गई है ना। फिर मुझे बोला कि भाई आपने कैसा कैसे सोचा कि जो तो ऍक्टिंग करेल ना, भाई एडिट करता नहीं आप वो तो ठीक है वो आप अपनी जर्नी अरे माझ्यामुळे झालं ते सांग ना. फूड डिलीवरी है फूड डिलीवरी का गाड़ी माझ्यामुळे अच्छा हाँ हाँ। ऐसा आपने क्या किया तो पेज करो। पहले फूड डिलीवरी करता था, सेफ्टी नहीं है, पूरा ही 12-12 घंटे काम करता था। मैंने सोचा कि अच्छा इनकम भी कम है इनकम भी कम है मेरा एक दोस्त आकाश है तो उसमें वीडियो में आना पड़ेगा। आकाश है कि इनकम भी थोड़ा कम है ऑल ओवर में, इसमें इनकम भी ज़्यादा है। मैं आपका वीडियो देखता था इसमें इनकम भी ज़्यादा है प्लस सेफ्टी भी है और दूसरा चीज़ है कि एक जल्दी स्टेप आगे खत्म करना मिलने है। हाँ, बस यही ध्यान रखना जल्दी वीडियो हाँ वो ये फास्ट ही बोलेगा। फटाफट करना है, मतलब 1 मिनट के अंदर ही बनाना है सब कुछ। मैं सोचा था जो थोड़ा इनकम में अपना ग्रोथ करूँ इसके लिए मैं फूड सोचा डिपार्टमेंट गाड़ी लूँ और सेफ्टी भी है इसके अंदर और थोड़ा सा रिस्पेक्ट भी अलग मेरे मिल दोस्त जाता ने है। मेंशन किया ये थोड़ा रिस्पेक्ट बोलोगे ना तो जो देखो डिलीवरी ऐप करते वो बहुत प्राउड फील करेगा। मेरे दोस्त ने भी मेंशन किया था, बरोबर है परफेक्ट है ना। हाँ रिस्पेक्ट ठीक है और लाइफ में अपग्रेड थोड़ा भी सा होना इधर से चाहिए, बनाओ। नहीं नहीं लाइफ में थोड़ा आगे भी बढ़ना चाहिए दे दो भाई इसलिए को, मैंने ये किया तो मेरा ही सवाल है। हाँ बस हो गया हाँ बस हेडलाइट कशाला चालू केली? हेडलाइट भी इसका ना मैं थोड़ा बाहर हूँ। हाँ ठीक है चलो ठीक है हाँ। ये बताओ फूड डिलीवरी करके मतलब 2.5-3 लाख रुपए आप कहाँ से कैसे जमा कर लिए यार? नहीं 2.5-3 लाख रुपये में गाड़ी नहीं ली है, 1.5 लाख रुपये पे करके गाड़ी लिया होगा। अच्छा डाउन पेमेंट सिर्फ 1.5 लाख हाँ रुपए? खाली 1.5 लाख रुपये किया होगा। अच्छा तो सबसे पहले तो ये बंद किए क्या? नहीं चालू है। और अभी मेरे को ये बताओ कि फूड डिलीवरी से यहाँ पे ट्रांसफर होने का क्या इरादा था? फूड डिलीवरी में सेफ्टी नहीं है, ऊपर से अर्निंग भी बहुत कम है। थोड़ा उबेर में आराम से गाड़ी चला सकते हो और सेफ्टी है, रिस्पेक्ट मिलता है, सबसे बड़ी बात। बराबर, ये बात तो सही है। क्या बोले इनकम, सेफ्टी सेफ्टी और रिस्पेक्ट और रिस्पेक्ट। हाँ चलिए हर 3 चीज़ों का मेंशन है मेरे में देखते हैं। स्टार मोटेक्स से और थोड़ा सा आगे आ जाओ। गारंटर नहीं लगता गारंटर आपसे ये तो दोनों जब गिर जाओगे तो भी चलेगा। साइड में हो अपना बात हाँ कॉन्ग्रेचुलेसन भाई आपको आपकी नई कार। जिसको भी परमिट की गाड़ी चाहिए आप स्टार मोटर से कांटेक्ट कर सकते हो। सबसे पहले तो यहाँ पे 12% के अंदर ही रेट ऑफ इंटरेस्ट है। ऊपर से कोई गारंटर की रिक्वायरमेंट नहीं है और ऊपर से आप अरमान सर के साथ आते हो तो आपको 25,000 की एक्सेसरीज फ्री में मिल जाएगी। 25,000 की एसेसरीज बिल्कुल फ्री अगर आप ब्रोकर 99 कोड पे आप यूज़ करते हो यहाँ पे। और भाई आप रेंट पे रहते हो तो यहाँ पे कोई गारंटर वगैरह नहीं, रहता था क्या आपको? गारंटर की ज़रूरत नहीं है। कोई गारंटर नहीं रहता था। और कम डाउन पेमेंट है तो यहाँ पे आ सकते हो। तो इसी तरह कोई फूड ब्लॉगिंग करता है और उसको गाड़ी लेनी आप अगर रेंट वगैरह की तरह फूड का डिलीवरी का काम करता है तो बाइक से तो हमको कीपर में गाड़ी लेनी है
तो आप आ सकते हो उनकी तरह आप भी स्टार मोटर बाइक पे डिलीवरी करके परेशान हो गए हो, बारिश धूप सब परेशान करके आपको भाई सिर्फ 1.5 लाख रुपए, ये ज़्यादा डाउन पेमेंट है नहीं। हाँ चलेगा, बोल लो क्या होगा। आप बाइक पे फूड डिलीवरी करते हो, बारिश का टाइम है, धूप में गर्मी में परेशान होते हो, तो इससे अच्छा भाई कंफर्टेबल हो जाओ, आके अपनी खुद की गाड़ी लेके चलाना चालू करो, अर्निंग भी बढ़ेगी आपकी और आपकी बॉडी को रेस्ट भी मिलेगा। तो फटाफट विजिट करो स्टार मोटर में, दिए गए नंबर पे कांटेक्ट करो। थैंक यू सो मच। आप लोगों को कॉल करो, दोनों चीज़ भी देखना पड़ेगा। प्रमोशन व्हिडिओ होती स्टार मोटर्सची। ॲक्च्युअलीमध्ये मी येणार नव्हतो कारण गाडी करायची नव्हते, बट थोडासा रिक्वेस्ट केला त्याने की बाबा ये व्हिडिओ बनवायची आहे असा तसा, तर म्हणून मी आलो आणि सोबत 2 मित्रांना पण घेऊन आलेलो। एकटा असता तर कंटाळा आला असता, तर ठीक आहे आता काय झालं सगळं। आता अप्रॉक्सिमेटली 2 वाजलेत, मला वाटत नाही की लॉग इन करता येईल, आला तर करेन नाही तर मग राहू दे, आणि बस एवढंच आहे। बघू आता पुढे काय कसं काय शेड्यूल आहे तो मलाच माहिती नाही की माझा नंतरचा शेड्यूल कसा आहे। त्याचा शेड्यूल असा आहे की गाडीची स्क्रीन मी काढतोय, मला नको आहे ती गाडीची स्क्रीन। एक तर 40 दिसत आहे, त्याच्यामध्ये आपला जो ओरिजिनल म्युझिक प्लेअर आहे तो बाप आहे भाई ह्याच्यापेक्षा। तर मग मी आलोय घरी आता सध्या, तो जो पण म्युझिक प्लेअर काढले आणि त्याचा जितका पण ते अटॅचमेंट आहेत ते घेतो आणि एका टेक्निशियनवाल्याला भेटून आहे ना तो फिट करून घेतो। घेत आहे हे बघ, अशा माहिती आहेत। अरे हा याची पण असेल ना ती बॅक कॅमेराची, जाऊ दे ती काढून आतमध्ये ढकलून दे। बॅक कॅमेरा काय ना हाँ अंदर डाल दो वो पूरा। तर मी एक गाणं प्ले करतो मित्रांनो, मे बी होऊ शकतो की कॉपीराइट पण येईल, बट अरे यार लिंकिंग पार्टचा गाणं होता, एक मिनिट थांबा। ही स्क्रीन चेंज करायचं एक फक्त कारण असं होता की जे स्पीकरचे आउटपुट जे ओरिजिनल मध्ये आउटपुट देतोय तो त्याच्यामध्ये आउटपुट देत नव्हता, तर त्याच कारणाने माझं असं डिसाईड झालं की यार एक काम करूया की ही स्क्रीन चेंज करूया। रिव्हर्स पार्किंग सेन्सरचा तसं पण म्हणजे कॅमेराचा फायदा तर आहे, बट थोडंसं पाणी वगैरे गेलं की त्याचा काहीच उपयोग नाही, म्हणजे विजिबिलिटी डायरेक्ट 0। तर मग मी विचार केला की यार एवढं चांगला आउटपुट आहे आपल्याकडे, ओरिजिनल एवढं चांगलं वाचतोय, तर वाय नॉट। आता ही जी स्क्रीन आहे, माझा एक मित्र आहे तो बोलला की तू वापरत नसेल तर मला दे, तर मी त्याला देऊन टाकेन यूज करण्यासाठी। आणि ती स्क्रीन जी आहे ती इतकी जास्त गरम होते की अक्षरशः पुन्हा लॅग होते ती ओव्हरहीटनी, तर त्याच्यामुळे मी चेंज केला। आता ही केबल आहे, कसली केबल आहे, अच्छा ही त्याचीच केबल आहे, ही केबल मी ठेवून देतो पिशवीमध्ये, त्याला लागली तर वेल अँड गुड। आणि थोडं जातो घरी आणि थोडासा आजचा शेड्यूल होता त्याला मी इंट्रो द्यायला विसरलो मध्येच, तो देतो। ॲक्च्युअलमध्ये बघायला गेलं तर इंट्रो व्हिडिओ स्टार्टिंगला देतात, पण मी इंट्रो व्हिडिओ एंडला देतोय। डिसाईड असं झालं होतं की काल मला स्टार मोटर्समधून कॉल आला। स्टार मोटर्स आहेत कोण, तर स्टार मोटर्स नवीन टी परमिट, वॅगनर आणि ऑरा हे गाड्या कमी डाऊन पेमेंटमध्ये सेल करतात, ब्रँड न्यू गाड्या शोरूममधून। तर मी पण तशीच गाडी घेतली होती कारण मला 2.5 लाख रुपये माझ्याकडे नव्हते डाऊन पेमेंट करण्यासाठी, तर मी थर्ड पार्टी म्हणजे स्टार मोटर्सकडून गाडी विकत घेतली आणि 45 डेजच्या आसपास गाडी आली आपली। तर त्याचा एक फीडबॅक किंवा एक प्रमोशनल व्हिडिओ ॲज अ रेकॉर्ड करायचा होता त्यांच्या फीडबॅकसाठी, आणि ते एक सबस्क्रायबर नाहीत, एक चॅनल आहे ब्रोकॅप 99, त्यांचं मे बी टायअप आहे स्टार मोटर्स आणि त्यांचं काहीतरी टायअप आहे, ते लोक फीडबॅकसाठी व्हिडिओ शूट करतात आणि ॲज अ रील फॉर्ममध्ये इंस्टाग्राम आणि यूट्यूब दोन्ही याच्यावर टाकतात। तर त्याही मला रिक्वेस्ट केली की ये म्हणून आपल्याला असं असं शूट करायचं आहे। मी पहिलं तर नाही नको बोलत होतो, पण त्याही अजून जास्त रिक्वेस्ट केली की बाबा प्लीज ये आमच्यासाठी, ये आमच्यासाठी 1 दिवस वगैरे काढ, असा तसा जास्त टाइम लागणार नाहीत। तर ते सगळं डिसाईड झाल्यानंतर मी फ्रेंडला कॉल केल्यानंतर मग तो पण रेडी झाला। अशा दोन फ्रेंड होते आणि सगळा पूर्ण जितका पण रॉ फुटेज जो आहे तो आम्ही रेकॉर्ड केला। मजा आली थोडीशी, म्हणजे हा ठीक आहे दिवस थोडासा गेला, म्हणजे काय काम वगैरे काय केलं नाही आणि अक्षरशः वैताग आलाय, कंटाळा आलाय।
तर एवढंच होतं. तर स्टार्टिंगला हे सांगायचं होतं बट ते राहून गेलं. आता सांगेन नंतर सांगेन असं करता करता राहून गेलं. तर ती जे प्रमोशनल व्हिडिओ आहे ते स्टार मोटर्स आणि ब्रो कॅबवाले जे पण काय आहे त्यांचं ते टायअप वगैरे ते माझं काही घेणं देणं नाही आहेत. मला फक्त बोलवलं होतं आणि मी 1 रुपयाचं पण काही पेमेंट वगैरे त्यांच्याकडे घेतलं नाही ॲज अ याच्यासाठी. तर जे पण काय आहे तर ते मिसअंडरस्टँडिंग नको व्हायला म्हणून एक क्लिअर करतोय. आणि राहिला प्रश्न आता वाजलेत 8 आणि आता मी काय लॉग इन करत नाही आहे. व्हिडिओ ही एडिट करतोय आणि पोस्ट करेल उद्या मॉर्निंगला 10-11च्या आसपास. आणि उद्याचा शेड्यूल पण थोडा वेगळा आहे तो तुम्हाला उद्या समजेल. ठीक आहे. तर आतापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.